नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. मेच्या पहिल्या आठवड्यात सगळ्यांना घेऊन कागलला गेलो. संपूर्ण महिना तिथंच राहून नटरंग कादंबरीचं लेखन करायचं मनाशी ठरवलं होतं. शिवाय गावाकडच्या काही गोष्टी करायच्या मनात विचार होता. जानेवारीपासनं आप्पा आणि दौलत खोली घेऊन कोल्हापुरात राहत होते. धनगराचा एक मुलगा कागलहून कोल्हापूरला जेवणाचे 30 डबे सायकलीनं नेत असे. कागलात स्वतः हिंडून तो गोळा करत असे आणि कोल्हापुरात घरपोच करत असे. तो गल्लीतलाच असल्यानं ती एक सोय झाली होती. असं केल्यास आप्पाला सकाळचा वेळ मोकळा मिळत होता. त्या वेळात तो निवांतपणे सकाळच्या कॉलेजचे काही तास करील आणि संध्याकाळच्या मोकळ्या वेळात त्याचा अभ्यास होईल असं वाटे. नोकरीचं त्याचं दुसरं वर्ष सुरू होतं. पहिल्या वर्षी PD आर्ट्सच्या वर्गात त्यानं दौलतबरोबर प्रवेश घेतला होता. पण परीक्षेला बसूनही एक पेपर दिलाच नाही. निदान आता तरी त्यानं मन लावून जमेल तेवढं कॉलेजचे तास करावेत आणि हळूहळू निदान BAची पदवी पदरात पाडून घ्यावी अशी माझी इच्छा होती. कोल्हापुरात दोघांनी राहण्यास दौलतचाही फायदा होईल असं वाटत होतं. दौलत कोणत्याही वर्षी नापास न होता BCom व्हावा म्हणून मी धडपडत होतो. तो वर्षाला पास होत होता, पण पासिंगचे मार्क्स सामान्य होते. एखाद्या वेळेस इंग्रजी, अकाउंटिंग सारख्या विषयात नापास होईल म्हणून मी आवश्यक त्या विषयांची शिकवणी लावल्यास सांगत होतो. शिकवणीची वेळ साधण्यासाठी त्याला कोल्हापुरात राहण्याची गरज होती. तसा तो राहिला तर त्याचाही जाण्या येण्यातील 2-3 तासांचा वेळ त्याला अभ्यासासाठी देता येणार होता. कोल्हापुरातील माझ्या मित्रांच्या ओळखीच्या आधारे त्याला एखादी नोकरी मिळाली तर तीही करता येणार होती. तीमुळं माझ्यावरचा आर्थिक भार थोडा कमी होणार होता. FY BComची परीक्षा देऊन दौलत कागलला आलेला. मी कागलाला गेल्यानंतर त्यानं आपण पास झाल्याचं सांगितलं. माझा आनंद दुणावला. परीक्षा कॉलेजची असली तरी पास होण्याची गरज होती. आप्पांना मात्र कंपनीची कामं खूप पडतात या कारणाखाली परीक्षा दिली नव्हती. त्याचा कॉलेजच्या परीक्षात आपण पास होऊ हा आत्मविश्वास SSCसाठी अनेक वेळा कराव्या लागलेल्या प्रयत्नांमुळे गमावला असावा असं मला सारखं वाटत होतं. पण याविषयी मी काही न बोलता, कॉलेजच्या परीक्षा कशा सोप्या असतात, तुझं आता वय वाढल्यानं तुझा अभ्यास सहज होऊ शकेल, इतर विद्यार्थ्यांना वाचनातून जे कळतं त्यापेक्षा निश्चितपणे तुला जास्त कळेल, अशी हळूवारपणे त्याची समजूत काढत होतो. जमेल तशा रेग्युलर किंवा एक्सटर्नल परीक्षा देण्यास त्याला प्रवृत्त करत होतो. महागाईच्या मानानं त्याचा पगार फार कमी होता. महागाई भरमसाठ वाढत होती. तिला कशाचाही धरबंध नव्हता. व्यापारी मनमानी दर वाढत होते. तिच्या वाढीच्या गतीमुळं गांगरून गेल्यासारखं झालं होतं. आप्पा निदान पदवीधर झाला तर त्याला इतरत्र जास्त पगाराची नोकरी बघता येईल असं वाटत होतं. पण त्याच्याकडून शिक्षणविषयक प्रतिसाद मिळत नव्हता. माझा पगार वाढूनही खर्चाचे सगळे अंदाज चुकत होते. पैसे दुपटीने खर्च होत होते. त्यातच पुण्यातल्या आमच्या हाऊसिंग सोसायटीतल्या घरबांधणीनं गती घेतली होती. बांधकामाच्या साहित्याचे दर असेच गेल्या 2-3 वर्षात अवस्था वाढल्यानं तिथलेही अंदाज चुकत होते. पैसा भरपूर उभा करण्याची गरज होती. माझ्या खर्चाच्या कुवतीबाहेर बांधकाम गेलं होतं. माझी वर्षाकाठी बाहेरची प्राप्ती 1000-1500 पेक्षा जास्त नव्हती आणि नव्या घरासाठी लागणारं साहित्य तर हजारांच्या हिशोबातच सहज लागत होतं. म्हणून स्मिताचा आजवरचा सगळा पगार घराच्या बांधकामाकडे वळवत होतो. 73 नंतरच्या डिसेंबरमधल्या शेतातल्या सुगीनं काखावर केल्या होत्या. घातलेलं बियाणंही पदरात पडलं नव्हतं. तूर तेवढी पोतभर मिळाली होती. म्हणून मनाशी ठरवलं होतं
की येत्या पेरणीसाठी रान चांगलं नांगरून घ्यायचं. कुळवणं दिडलणं वेळच्या वेळी करून घ्यायचं. नुसती देशी खतं वापरण्यापेक्षा इंग्रजी खतं भरपूर वापरायची. हायब्रिड जोंधळा पेरायचा. बियाणं खात्री करूनच विकत घ्यायचं. वेळोवेळी पिकांवर औषध फवारणी करून घ्यायची. पाऊस पडून पेरणीची घात आली की मागचा पुढचा विचार न करता माणसं कामाला लावून वेळच्या वेळी पेरणी करून घ्यायची. वेळसरी भांगलणी, कोळपणी आणि बाकीच्या मशागती करून घ्यायच्या. यासाठी लागेल तो पैसा हायगय न करता वेळच्या वेळी धडाडीनं खर्च करायचा. इतर शेतपिकं आणि मुलखाचं महाग धान्य वर्षभर विकत घेण्याची पाळी येणार नाही. कधी ना कधी पैसा हा घालावा लागतोच आहे. तो अगोदरच योग्य कारणासाठी आणि वेळसरी शेतात घातला तर निम्म्यावर भागेल. म्हणून सुगी झाल्यावर आईला आप्पाला सूचना दिल्या होत्या. खर्चाची सगळी तरतूद केली होती. उरलेल्या कामासाठी मेमध्ये कागलला बरेच दिवस मुक्काम टाकला होता. शेत पिकवण्यासाठी मी कमर कसली होती. पण आईचा उत्साह नष्ट झाला होता. गेल्या 5-6 वर्षात शेतानं पदरात काही दिलं नव्हतं. उलट माणसांची राबणूक फक्त घेतली होती. घातलेला पैसा बुडाला होता. म्हणून आई म्हणत होती, शेत कुणाला तरी खंडानं लावूया. आम्ही बिनघोर रोजगार करायला तरी मोकळं होतंय. पण मी ते नाकारत होतो. कारण गेली 5-6 वर्ष दुष्काळामुळं शेत पिकलं नाही. पाऊस जवळजवळ नव्हताच. यायचा तो अवेळी कधीतरी ऑगस्ट-सप्टेंबरात. त्याचा पेरणीसाठी काही उपयोग व्हायचा नाही. म्हणून शेत पिकत नव्हतं. पण गेल्या वर्षी पाऊस बरा झाला होता. तरी पेरण्या वेळच्या वेळी झाल्या नाहीत नि बियाणं बनावट निघाली होती. त्यामुळं नुकसान झालं होतं. म्हणून या वर्षी सगळी काळजी घ्यायची नि शेत पिकवायचं असं मी सांगत होतो. मागच्या वर्षी घर खूप गळलं होतं. त्याची शाकारणी वादळ वाऱ्याचे दिवस संपले की जूनमध्ये करून घेण्यास सांगितलं. आर्थिक तजवीज करून ठेवली. घराचं आणि चावीचं बिल भरायचं थकलं होतं. ते स्वतः भरून आलो. दौलतला कॉलेजसाठी कपडे हवे होते ते घेऊन दिले. लक्ष्मीची गेली दिवाळी आबूड गेली होती. तिला पुण्याला परतण्यापूर्वी लुगडं चोळी घेतली. तरी आई म्हणाली, सगळ्यांसाठी एवढा खर्च केलास नि आता पुढं चाललास. मागं मी कशानं घर चालवायचं. तिला 300 रुपये दिले. दादाला 70 रुपये दिले. सगळ्यांचं समाधान झालं. सगळी व्यवस्था लावली नि मे संपता पुण्याला आलो. कागलातल्या मुक्कामात नटरंग कादंबरीच्या पहिल्या भागाचं कच्चं लेखन पूर्ण केलं होतं. आलो नि माझ्या कामाकडे वळलं. सुट्टी संपल्यावर दौलत कोल्हापूरला खोलीवर राहायला गेला. या वर्षापासून नवी सेमिस्टर सिस्टीम सुरू झाली होती. प्रत्येक टर्नला वार्षिक परीक्षा होणार होती. 6 महिन्यात अभ्यासक्रम पुरा करून त्याची परीक्षा देऊन पुढच्या अभ्यासक्रमाकडे झपाझप वळावं लागणार होतं. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर अभ्यासाच्या मनस्थितीत सदैव अडकणार होते. हे लक्षात घेऊन दौलतला आरंभापासूनच आवश्यक त्या विषयांच्या शिकवण्या चालू करण्यास सांगितलं. मित्र प्राध्यापक कमलाकर दीक्षित यांना दौलतला पुस्तकांची मदत करण्याविषयी व इतरही जरूर मदत करण्याविषयी विनंती केली. दौलत आपल्या अभ्यासात गढून गेला. तरीही तो प्राध्यापक दीक्षितांच्या मदतीनं कुठं काम मिळतं का ते पाहत होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या. या वेळेचा पावसाळा आईला जास्त जाचू लागला. तिचं वय 60च्या पुढं गेलेलं. पांदीत पडल्यापासनं तिच्या उजव्या हातात आणि पाठीत कळा सुरू झाल्या होत्या. तरीही ती राडी चिखलात जाऊन शेताची भांगल कोळपण करत होती. आप्पा दौला कागलात राहत होते. तेव्हा त्यांची थोडी तरी रविवारी मदत होत होती. दौला कधी दुपारी लवकर आला तर मदत करत होता. पण आता तीही मिळेनाशी झाली. वयोमानाप्रमाणे आईला दिसायलाही कमी झालं होतं. त्यामुळं तास रात्रीपर्यंत काम ओढायचं बंद करून तिला दिस बुडायच्या आत घराकडे यावं लागत होतं. घरात आता आई, हिरा आणि आणसा ह्या 3 बायकाच काम करू लागल्या होत्या. नाही म्हटलं तरी शेतातल्या कसाच्या कामाला पुरुष माणूस हे लागतंच. त्याचा मानसिक आधार मोठा असतो. पण तो संपूर्ण नाहीसा झाला होता. सुट्टी असेल त्या दिवशी आप्पाला आणि दौलतला कागलला जाऊन यायला सांगितलं. पण आप्पा अळटळ करू लागला. त्याला एकच दिवस मिळणारी सुट्टी विश्रांतीत घालवावी असं वाटू लागलं. साहित्य वाचनाचा आणि लेखन करण्याचा त्याला नाद लागला होता. साहेबदादासारखं मोठं व्हावं असं त्याला वाटत होतं. गावाकडं जाण्याविषयी त्यानं कानाडोळा केला होता.
दौलतला सेमिस्टर पद्धतीमुळे जाणं शक्य नव्हतं. आई मात्र त्या दोघांसाठी भाकऱ्या बडवून नेमानं पाठवित होती. एखादी सुकी भाजी केली तर चटणीच्या पुडीबरोबर भाकरीच्या पोटात घालून पाठवित होती. रविवारी ती वाटेकडे डोळे लावून बसे, पण आप्पा दौला येत नसत. त्यामुळे तिला खूप निराशा झालेली. तिला वाटे, पोरं शिकण्याच्या निमित्तानं आपल्यापासून दूर जातात. आज शिक्षण पुरं होईल, उद्या पुरं होईल अशा आशेवर 4-5 वर्ष काढावी लागतात. मग पुन्हा ती कागलात कुठंतरी नोकरी करायच्या ऐवजी परगावाला नोकरी धरत्यात आणि घरातनं कायमची जातात. सुटी आपली जगायला लागतात. ह्यासनी शिकून काय उपयोग? माझ्या जन्माचं कष्ट काय चुकत नाही बघा. म्हातारी झालो तरी अजून जीव उगळावा लागतोयच. किती दिवस असं मी जिजायचं? पोरं अडाणी ठेवली असती तर माझ्यापाशी तरी राहिली असती. रोजगार करून एक जागी खाल्ला असता आणि जगलो असतो. सगळी सुखाला लागली असती. रोजगारानं काय माणसाला मरण येत नाही. हायब्रिडनं जोर धरला होता, पण त्याच्यावर मावा पडला होता. त्यावर औषध फवारावं लागत. आप्पा दौलानं येऊन औषध फवारण्याची व्यवस्था केली होती. ते परत गेले होते. त्याशिवाय त्यांची दुसरी काहीच मदत आईला झाली नव्हती. हातपाय दुखू लागल्यावर शेतातल्या कष्टासाठी आईनं शिवाला पुन्हा विनवणी केली, पण तो मदतीला आला नाही. पावसाळा आला आणि कामं नसली की घरातल्या शेतकामाच्या किंवा संसारातल्या वस्तू नेऊन विकण्याचा त्याचा सपाटा सुरू होता. आई त्याला कडाडून विरोध करत होती, पण तो तिला जुमानत नव्हता. आईला उद्देशून त्याची भाषा दादासारखी येई. तुझं काय हित आहे? माझ्या बाची इस्टेट आहे, ती काय तुझी नवं? माझी मी इस्टेट मोडून खाईन नाहीतर चुलीत घालून जाळीन. तू विचारायचं काम नाही. तुझी तू जा तिकडं माळ्या गल्लीला. आई त्या बोलण्यानं खूप दुखावली. शाहू जन्मशताब्दीच्या कामानिमित्तानं मी कोल्हापूरला गेलो तेव्हा 2 तास कागलला जाऊन आलो. तिनं गेल्या गेल्या आक्रोश मांडला. रडून झाल्यावर ती मला म्हणाली, बाबा अंदा, ह्यो शिव काय माझ्या पोटचं नव्हं. ह्याला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवला. मोठा भरून माझ्या द्यायचं रागात ह्याच्या जन्मासाठी वतलं. माझं हाडमांस छिलून ह्याचं पिंड घडला. जलमभर झट्या झोंब्या खाऊन ह्याला वाढविला. वरमाई असून बी सगळ्या गावचं पाय धरलं आणि ह्याची एकाला 2 लग्न करून दिली. तरी बी ह्यो काय माझा वंश सांगत नाही. रत्नू जाकात्यातच सांगतोय. मला माळ्याच्या गल्लीला जा असं म्हणतोय. गेली 50-60 वर्ष ह्या घरासाठी आणि ह्या परपंचासाठी मी माझं नाव गाव आईबा टाकलं. तरी बी मी अजून जकात्याची झालोच नाही. काय र? का मी त्या रत्नू जकात्याची नुसती पोरदासीच राहिलोय? मी का ह्या वासाडाचं घर घुसलो? नुसता त्याचा योल इस्तार वाढवायला माझ्या जन्माची मी राख केली का र? ह्या देवानं माझा आता डोळं गप दिशी मिटवावं बघ. मला ह्यो जलम नको नको झालाय. ह्या रत्नू जकात्याच्या देखत ह्या धरणीमाईनं ऊर फाटावं आणि मला पोटात घ्यावं. माझा ह्यो जीव थंडगार होईल. मी शिवाला रागाच्या दणक्यात तडातडा बोललो. 2 पाय मोडून जन्मभर भीक मागत फिरायला लावीन. घरात वळचळलेला सुद्धा थारा देणार नाही म्हणून ताकीद दिली. हात उगारून थोबाड फोडून ठेवीन. भडव्या, मऊ गावलं म्हणून कोपरानं खणतोस वय, असा म्हणून दम दिला. शिवाच्या या आडग्या स्वभावामुळं त्याच्या नुकताच झालेल्या मुलग्याकडं कुणाचं लक्ष गेलं नव्हतं. आईनं नातू झाल्याचंही कौतुक केलं नाही. ती वेळ तशीच निघून गेली. सप्टेंबरात शेतातल्या कामाची गर्दी उसळली. पोरींना कामं आवरेनात. कधी नव्हे ते आईनं दादाला मदतीसाठी विनवणी केली. दादाने जणू आपला संसारच नवं म्हणून मदत करण्याचं नाकारलं. भोग रांड तुझ्या कर्माची फळं आता. माझं ह्या संसारात काय ठेवलेस? गेल्या 10 वर्षात मला काय पोटा पाण्याला घालून दमली बिमलीस काय? नवरा मेलाय नवं तुझा? तर तसंच धरून चाल आता, दादा तावातावानं बोलला. हिरामध्ये पडली आणि दादाला समजूतीनं म्हणाले, तसं नवं दादा, घरात कुणी बापाई माणूस नाही. साहेब दादा तिकडं पुण्यात, शिव ह्यो असा, आप्पा दावला कोल्हापुरात. हे शात कुणी बघायचं? आई एक सोड, आम्हा लेकींसाठी तरी मदतीला चल. तिच्याबरोबरच मला लेकी बी मेल्या, त्या तरी माझ्या पोटाला घालतात काय? आम्ही भाकरी करून देत नाही वय तुला? आणसानं मुद्दा मांडला.
अगं, मला माझा समृद्ध लोक देतोय. तुम्ही काय देता मला? तो नसता तर तुम्ही आणि ह्या रांडानं मिळून घरात ठेवलं असतं का मला? दादानं स्वतःचं दान दळून आणलेल्या पिठाच्या भाकरी करून आणसा देत होती. त्याचे कपडे धुत होती. माडी रोजच्या रोज लोटून काढत होती. दादासाठी पाणी भरून ठेवत होती. आणसाचं हे काम आईनं बंद केलं. खाऊ द्या आता तर खातोय तो. बघू तरी किती दिस चालवतोस ते. आणसे, तेवढा वाचलेला वेळ शेतात घालवायचा. फुले, तुझी शाळा आता बंद कर आणि शेतात कामाला चल. किती मी एकटी ही कामं वडवड वडू. शिकून तू तरी कुठंसा बॅरिस्टरची बायको होणार आहेस. शेतातल्या कामासाठी आईनं तडकाफडकी फुलाबाईची शाळा बंद केली. नित्या गरीब गाईला कामाला जुंपली. धोंडूबाईचं दुसरं लग्न करून देण्याचं आईनं ठरवलं आणि फुलाबाई आमच्याकडे राहिली. आईनं तिला मुलीसारखी वाढवली. दरम्यान मी नोकरीत असल्यानं घरच्या परिस्थितीचा दाह कमी झाला होता. फुलाला शिकवण्याची मी महत्त्वाकांक्षा धरलेली. तिला शाळेला घातलेलं. फुला स्वभावानं अतिशय गरीब. तिनं कधीही तक्रारीचा सूर लावला नाही. तिची आजी सांगेल नी कामं ती मुकाटपणे करत होती. आळस, अतिकष्ट असं तिनं कधी म्हटलं नाही. रडत रखडत नापास पास होत ती जमेल तेवढं शिकत होती. आता तिची आईनं मधनं शाळा बंद केली. आप्पा दौला या दोघांसाठी तिला शाळा सोडावी लागली. ते दोघे कागलात जाऊन येऊन शाळा नोकरी करत राहिले असते, मधून शेतातली कामं जमेल तेवढी ओढत राहिले असते, तर तिला शाळा सोडावी लागली नसती. बुद्धीनं ती सामान्य असली तरी धबडग्यातनं कधी कामासाठी शाळा बुडवत सवड झाली की दप्तर देऊन शाळेत जात आणि 8वीपर्यंत येऊन थडकली होती. आता आजीनं शाळा बंद कर म्हटल्यावर तिनं मुकाटपणे बंद केली. काहीही तक्रार न करता हातात खुरप गोफण घेऊन शेतावर जाऊ लागली. हायब्रिड चांगला आला होता. त्यावर बसणारी पाखरं राखत, कणसातला दाना दाना सांभाळत, रानातलं शिपाट लपाट मसरांसाठी काढत ती शेतावर दिवसभर थांबू लागली. चिमण्या पाखरं घरट्याकडं वळल्यावर किनीट पडता पडता वैरण घेऊन घरी येऊ लागली. दादाची भाकरी आणसानं आणि आईनं बंद केली. मग तो नुसताच झुणका भात किंवा आमटी भात शिजून खाऊ लागला. 15 दिवस वाट बघितली आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दादा सरळ पुण्याला निघून आला. मी नेहमीप्रमाणे स्वागत केलं. या, बसा असं म्हटलं. स्वाती कीर्तीला आजोबा आल्याचा आनंद झाला होता. 4 दिवसांनी फुलाबाईचंही सविस्तर पत्र आलं आणि मला कळलं की दादा भांडण करून आलाय. दादाचा मलाही थोडा राग आला. वाटू लागलं की पूर्वीप्रमाणे दादा घरात एकत्र राहिला असता, सवतं शिजवून खात नसता, तर शिवाही सवता राहिला नसता. दादा आई एकत्र असते तर शिवाची एकटं राहण्याची हिंमत नव्हती. सवतं राहणं, स्वतः मिळून स्वतःचं सगळं खाणं, पोराबाळांना वाऱ्यावर सोडणं हे दादानं केलं, तर शिवानं ते केलं नसतं. दादानंच घरातल्या वस्तू विकण्याची सुरुवात करून शिवाला देख शिकवली. आई भांडली असल, पोरबाळं तिच्या बाजूला झाले असतील, तरी दादानं प्रापंचिक म्हणून पोराबाळांना मूठपसा आणून घालणं कर्तव्यच होतं. निदान आता तरी कधी नव्हे ते आई मदतीची विनवणी करत होती, ती त्यानं मान्य करायला पाहिजे होती. पण मी हे सगळं लगेच बोललो नाही. महिनाभर राहून दिवाळी झाल्यावर दादा जायला निघाला. त्याच्या आदल्या दिवशी मी विषय काढला. दादा, फुलाबाईची महिनाभरात 3-4 पत्र आली. 8 दिवसामागं 4थं आले. काय म्हणत्या? हायब्रिडचं पीक यंदा भरघोस आलंय म्हणत्या. राखणीला कुणी बापाई माणूस नाही. दादाला लावून द्या म्हणत्या. पाखरं कणसावर बसत असणार. दिसभर कुणीतरी हा हा हू करायला पाहिजे. शिवाय सुगीच्या दिशात रानावर रातचं वस्तीला असले म्हणजे बरं असतंय. मी काय ते करणार नाही बघ. त्याची ती करू द्यात, नाहीतर मरू द्यात. मला कुणी बघत नाही तर त्यासनी कशाला मी बघू? त्यांनी जरी तुला बघितलं नाही तरी तुला त्यासनी बघायला पाहिजे. तुझ्याच पोटची पोरंबाळं आहेत नवं. पोराबाळांसारखी वागली असती तर बघितली असती की. ते जाऊ दे. मी काय म्हणतो, आप्पा दाऊला कोल्हापूरला शिकतात. ते गावात असतं तर तू मदत करायची गरज नव्हती. आता त्यांच्यासाठी तरी तू मदत केली पाहिजेस. ती दोन्ही तिकडच्या तिकडं मिळून खातात. तू इकडच्या इकडे मिळून खातोस. शिवजा सवताच आहे. म्हणजे तिच्या आणि पोरींच्यासाठीच मला मदत करायला पाहिजे.
2 भाकरी नुसत्या थापटून द्यायला तिला किती उशीर लागतोय. भाकरीत भाकरी होईत नाहीत, त्या बी मला कुणी देत नाहीत बघ. मी का कुणी वळचणीचा भिकारी हाय. ह्या सगळ्याच रांडासनी ढुंगणावर लाथा घालून हाकलून देईल एक दिस बघ. गावभर भीक मागत हिंडवीन. दादाचा राग उसळला. मला काय बोलावं क्षणभर कळेना. मी समजुतीच्या भाषेत थोड्या वेळाने म्हणालो, हे बघ दादा, ते सगळं राहू दे. तू थोडं मन मोठं कर. चुकली माकली तरी रक्ताची नाती तुटत नाहीत. रागारागानं त्यांचा विचार करायचा नसतोय आणि अपमान झाला म्हणून त्यांच्या संग इरेसरीनं वागायचं बी नसतंय. किती केलं तरी बाया माणसं आहेत ती. हाकलून दिली तरी गावभर तुझंच नाव सांगत भीक मागणार. ती तुला काय घालत नसतील तरी मी देतोयच नवं. तू देतोस. तू मला वाटेल ते काम सांग. ते नाही केलं तर कान कापून देईन. मग मीच काम सांगतो ते ऐक आता. गावाकडचं ते शेत माझं एकट्याचं समज. त्याचं सुगीपण जर घरात नीट आलं नाही तर मलाच पैसा अडका याचावा लागतोय. मलाच आईच्या आणि पोरींच्या पोटापाण्यासाठी खर्च करावा लागतोय. माझा ह्यो ताकदीच्या बाहेर जाणारा खर्च थोडा तरी वाचवायला मला मदत कर नि शेतावर पाखरं राखायला आणि राखणीला जा. बाकीचा कशाचाच विचार करू नको. तिथं कुणाला विचारायचं बी नाही नि सांगायचं बी नाही. इकडं असं घरात बिना बोलता बिना सांगता येतोस, तसं शेतावर रोज जायचं. तुला जर कोणी आमच्या शेतावर जाऊ नको असं म्हटलं तर मी त्यांचं बघून घेतो. तू शेतावर जायला लागलास की हिरा आणसा तुला आपोआप भाकरी करून देतात का नाही बघ. मी दादाला शब्दात पकडून संधी साधली. तो माझ्याकडं गोंधळलेल्या नजरेने बघू लागला. मी पुन्हा म्हणालो, माझ्यासाठी एवढं कर बाबा. वाटलंच तर मी तुला महिनाभराचा जो पैसा आता देणार आहे तो पगार समज. खरं शेतावर राखणीला वस्तीला जायचा. माझी भावना ओळखून दादा क्षणभर गप्प बसला. दुसऱ्या क्षणी मला म्हणाला, आंदा, आता माझं वय तरी काय आहे र? शेतावर काम करायचं आहे का? मी एकदम वरमून गेलो. दादाचं वय आता 70च्या आसपास आलं होतं. हातपाय थकले होते ही गोष्ट खरी होती. पण हेही खरं होतं की त्याचा आळस, कामाविषयी कंटाळा, सतत झोपेच्या गुंगीत पडून राहण्याची सवय हे आड येत होतं. मलाही दुसरा मार्ग दिसत नव्हता. ते खरं आहे, पर त्याला कुणाचा इलाज आहे का दादा? पोटाला 8-10 पोरं आहेत. ती सगळी मार्गाला लागू पतोर जमलं तेवढं कर. बसून कुणी खाईच शकत नाही. घरात अडचण आहे म्हणून जायचं. सगळं जिथल्या तिथं असतं तर मी कशाला बोललो असतो. आता तू येऊन महिना झाला. खरं म्हणजे हे दिस गावात कुणाचा बी ऊसाचा पाला मिळाला असं आहेत. 2 सालं पाऊस पाणी झाल्यामुळं ऊसाची पिकं चांगली आहेत. असं असून बी मी एका शब्दानं तुला विचारलं नाही की ऊसाचा पाला काढून पोट भरायचं सोडून इकडं कशाला आलायस म्हणून. तुझ्या मनाला जिथं बरं वाटल, जसं बरं वाटल तिथं तू राहावं असं मला वाटतंय. आता बी कागलला जायला निघालास म्हणून बोलतोय. अडचण अशी आहे की दुसऱ्याचा कुणाला सांगता येत नाही. तिथं घरचंच माणूस राखणीला आणि वस्तीला लागतंय. तवा जमल तेवढं कर. इकडं तिकडं 1 महिन्याचा मामला आहे. मी थंडपणानं बोललो. बरं, बघतो जाऊन आता कसं काय जमतंय ते. दादा उंचावत बघत बोलला. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी होती. कोल्हापुरात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दौलतला अजब पुस्तकालयात पार्ट टाईम काम मिळालं. काउंटरवर दुपारी 2:30 ते रात्री 8:30 पर्यंत पुस्तकं पुरवणं दाखवणं, ती बांधून देणं त्याला करावं लागत होतं. 5-6 तास काम होतं. त्याला त्यासाठी महिना 50 रुपये मिळू लागले. वेळेच्या मानानं पैसे कमी होते, पण बाकीची मुलंही तशीच काम करत होती. दौलतला गरज होती म्हणून तो कॉलेज आणि ट्युशन सांभाळून काम करत राहिला. ऑक्टोबर अखेरपर्यंत म्हणजे गेल्या 10 महिन्यात आप्पानं आपल्या पगारातले फक्त 1-2दाच 10-20 रुपये घरी दिले होते. त्या पलीकडे 1ही रुपये दिला नव्हता. आरंभी आज देतो उद्या पाठवतो असं करू लागला. पण नंतर त्यानं स्पष्ट कळवलं की महागाई वाढली आहे. माझा सगळा पगार इथं संपून जातोय. मी घराकडं काही पाठवू शकत नाही अशी त्याची मला पत्र येऊ लागली. कोल्हापूरला त्यांना ठेवण्यात माझी जी योजना होती ती सगळी फसली होती.
वाटलं होतं आप्पाचा निम्मा तरी पगार प्रत्येक महिन्याला घरी जाईल, शिवाय दोघांचं शिक्षण होईल. पण तसं झालं नाही. उलट रोज आई 5-6 भाकरी आणि भाजी चटणी मात्र घरची पाठवत होती. तो खर्च सुरूच होता. त्यातल्या त्यात ऑगस्टपासनं दौलतला काम मिळालं. त्याचे 50 रुपये तरी वाचतील असं वाटलं होतं. पण दौलतही घरी पैसे देत नव्हता. त्याला पाठवायचे माझे पैसे मात्र त्यानंतर मी बंद केले. तो आप्पाला फक्त जेवणासाठी 10 रुपये देई आणि 40 रुपये स्वतःच्या खर्चाला ठेवी. आप्पाचं म्हणणं असं की दौलतनं निदान 25 रुपये तरी जेवण खर्च म्हणून आप्पाला द्यावेत, पण दौलतनं ते नाकारलं. त्या दोघांची भांडणं सुरू झाली. दौला जास्त खातो त्या मानानं 10 रुपये देतो, अशी आप्पाची तक्रार. मला एका गोष्टीचा पडताळा येत गेला की आपण मिळवत असलेला पैसा सहसा आपणच खाऊन सुखात राहावं, घरात किंवा भावंडांना त्यात वाटेकरी करून घेऊ नये असं सामान्य बुद्धीला वाटत असावं. शिवा, आप्पा, दौलत यांचा अनुभव असाच राहिला. शेती गेल्यावर दादानंही हेच केलं. आई फक्त सर्वांसाठी जीवाचं रान करत होती. दौलत काही काळ आजारी पडला. त्याचा औषध पाण्याचा खर्च वाढला. टॉनिकच्या बाटलीसाठी व औषधासाठी, फळफळाव खाण्यासाठी मला पैसे पाठवावे लागले. दौलतला 5-6 तास दुकानात काम आणि उरलेल्या वेळात कॉलेज व ट्युशन यांचे अतिश्रम पडू लागले होते. त्यामुळे तो आजारी पडला असावा. तरीही तो कामावर जाऊ लागला. माझी इच्छा अशी होती की स्वावलंबनानं शिक्षण घेताना किंवा कष्ट उपसावं लागताना कसं लोकांना धरून राहावं लागतं याचा त्याला थोडा तरी अनुभव यावा. पैशाची, शिक्षणाची किंमत कळावी. आप्पाला नोकरी लागूनही मला दादा, आई, दौलत यांना पैसे पाठवावे लागत होते. शेतीचा वर्षभराचा कष्ट मशागतीचा आणि लागवडीचा खर्चही मलाच बघावा लागत होता. तो चुकत नव्हता. दिवाळीच्या सुट्टीत मी कागलला जाऊ शकलो नाही. पुण्यात घराचं बांधकाम जोरात सुरू होतं. ते रोजच्या रोज जाऊन नजरेखाली घालावं लागत होतं. बांगलादेशासाठी केलेल्या पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतातलं बरंचसं सिमेंट नुकत्याच स्वतंत्र झालेल्या बांगलादेशाकडं वळवलं होतं. त्यामुळे देशात सिमेंटचा एकदम तुटवडा आला. त्यामुळं सिमेंट महाग झालं. त्याचा परिणाम एकतर पूर्वीच कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या बिल्डिंग्स कॉन्ट्रॅक्टरला बांधकाम पुरी करणं परवडणार झालं. दुसरं असं की बांधकामात खोटं सिमेंट येऊ लागलं किंवा सिमेंट योग्य प्रमाणापेक्षा खूपच कमी वापरलं जाऊ लागलं. त्यामुळं सगळीच बांधकामं निकृष्ट दर्जाची होऊ लागली होती. नंतर अनेक ढासळली म्हणून बांधकामावर नजर ठेवण्यात नितांत गरज मला भासत होती. बांधकामाचं साहित्य निकृष्ट वापरलं तर जात नाही ना, याची काळजी घ्यावी लागत होती. पैशाची सारखी तरतूद करावी लागत होती. शिवाय 11वी SSC बोर्डाकडून मराठी क्रमिक पुस्तकांच्या संपादनाचं काम आलं होतं. मी ते स्वीकारलं होतं. त्याच्या मीटिंग्स सुट्टी गाठून योजल्या होत्या. त्यासाठी बरंच साहित्य वाचून काढावं लागत होतं. त्याची इतरही बरीच कामं करावी लागत होती. दिवाळी झाल्यावर दादा कागलला गेला होता तरी तो राखणीला किंवा वस्तीला जात नव्हता. मी आई व दादाला दोघांनाही स्वतंत्र पत्र पाठवली. तरी त्यांचा काही उपयोग झाला नाही. दादा, शेतातल्या पिकात 1/4 वाटणी द्या, मग राखण करतो. शिवा तर शेतात पाऊल घालत नव्हता. हायब्रिडला लागवड वेळच्या वेळी घातल्यानं आणि पाऊस पाणी वेळेवर झाल्यानं त्याचं पीक चांगलं आलं होतं. त्याच्यावर पाखरेच्या भिरेचे भिरून येऊन बसत होते. जीव तोडून फुलाबाई ओरडत होती आणि त्यांना हाकरत होती. गोपनीत घालून मातीची ढेकळं भिकावर फेकत होती. कापणी अगदी तोंडावर आली होती. 8 दिवसात कणसाचे दाणं चांगले फुलून सुकतील असं वाटत होतं. आणि नोव्हेंबरच्या 23 तारखेचं फुलाबाईनं लिहिलेलं आईचं पत्र मला 3-4 दिवसांनी मिळालं. शेतातली कणसं चोरांनी सगळी खुडून नेली. 5-7 पोती दाणं झालं असतं. आता एक पोतं बी पदरात पडतंय की नाही असं वाटतंय. सगळं रान मुंड झाले. शेताशेजारीच मांगवडा होता. तिथल्या चोरट्या मांगांना फावलं. कुणीच राखणीला रातचं येत नाही हे त्यांनी हेरलं आणि एका रात्री त्यांनी विळं चालवलं. क्षणभर डोकं भिनभिनलं आणि खुर्चीत मटकन बसलो. तासभर तसंच बसून राहिलो. लागवडीला घातलेला सगळा पैसा आणि सगळ्यांचे श्रम मातीत गेले.
घरात 4 पुरुष असूनही एक सुद्धा शेतावर गेला नाही. आता या घराचं काय करायचं? तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग, मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.